नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय. तो म्हणजे असं की भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री असलेले नारायणराव राणे यांनी भारतीय जनता पार्टीचाच कार्यक्रम केला असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण वंचित बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय नेते ज्यांनी बहुजन समाज आपल्या पाठीशी एकवटलाय, लाखोचा करोडोचा जनसमुदाय त्यांनी आपल्या पाठीशी तो जमवलाय, अशा प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात नारायणराव राणे यांनी तोफ डागली. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाचे नेते आहेत, मसीहा आज त्यांना मराठा समाज मानतो. जरांगे पाटील जे बोलतील, जे म्हणतील तीच पूर्व दिशा अशी महाराष्ट्रामध्ये स्थिती झालेली असताना कोण महाराज जरांगे पाटील, काय त्यांना समजतं, ते अजून लहान आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आज केलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले आणि केंद्रीय मंत्री असलेले नारायणराव राणे यांनी भारतीय जनता पार्टीचा 2024 निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो पूर्णतः बिघडवलाय अशी स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण सगळा जनसमुदाय, सगळ्या जाती धर्माचे लोक ज्या पक्षाच्या सोबत आणि पाठीशी असतील तोच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत यशस्वी होईल, विजयी होईल असं चित्र आहे. भारतीय जनता पार्टी एकीकडे ओबीसींना आपल्यासोबत घेऊ पाहते, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे एकनाथराव शिंदे या मराठा नेत्यांना सोबत घेऊन मराठा समाज सुद्धा आपल्या पाठीशी ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना दोन्ही समाज भाजपवर काही अंशी नाराज आहेत. कारण फोडाफोडीच्या राजकारणाला भारतीय जनता पार्टीनं खत पाणी दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आता नारायणराव राणे यांनी प्रकाशराव आंबेडकर यांच्या विरोधात घाणाघाटी टीका केली. आणि विशेष म्हणजे प्रकाशराव आंबेडकर यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन आणि जाहीर सभेतनं सांगितलं होतं की 6 डिसेंबरच्या नंतर म्हणजे राज्यात, देशामध्ये ज्या 5 राज्यामध्ये निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव पाहावा लागेल आणि त्यानंतर मात्र 6 डिसेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडू शकतात असं पोलिसांना राज्य सरकारच्या वतीनं कळवलेलं आहे, असा त्यांनी खुलासा केला. आणि पोलीस प्रशासनानं आणि नागरिकांना जागरूक राहावं असं आवाहन केलं होतं. या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे हे प्रत्यक्षपणे या ठिकाणी बोलले की प्रकाश आंबेडकर हे ज्या पद्धतीनं बोलताय याला कुठला बेस नाही आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी थेट नारायणराव राणे यांनी केली. आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे लाखो मावळे, लाखो कार्यकर्ते, भीमसैनिक त्या ठिकाणी नारायण राणे आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संतप्त झालेले आणि त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. दुसरी बाजू जर पाहिली तर मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत, आंदोलन करतायत, राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन सभा घेत आहेत. लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी, कोट्यवधी मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाच्या संदर्भात आपला नेता मानतोय. पुढच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये जरांगे पाटील जी म्हणतील ती पूर्व दिशा असेल असंही मराठा समाजाने खुणगाट आपल्या मनाशी त्या ठिकाणी बांधलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्यावं आणि ते 50% आत द्यावं ही मागणी जरांगे पाटील करतायत. याविषयी बोलताना मात्र भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे स्पष्टपणे बोलले की मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण नकोय, कोणताही मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही असं सांगून, कोण जरांगे पाटील मी त्यांना ओळखत नाही, त्यांचं वय अजून लहान आहे, त्यांनी कायद्याचा अभ्यास करावा, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांचा काय अभ्यास आहे, अशा पद्धतीचे अनेक मुक्ताफळे त्यांनी त्या ठिकाणी उधळलेली आहेत. मित्रांनो, या गोष्टीमुळे मराठा समाज हा पुन्हा एकदा नारायण राणे आणि त्यांच्या नितेश राणे या दोघांच्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात गेलेला आहे. परिणामी भारतीय जनता पार्टीला याचे मोठे परिणाम भोगावे लागतील. कारण आज भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत असलेला अजित पवार गटाचे छगनराव भुजबळ असतील किंवा जे कोणी नेते असतील ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतात. आणि आता भारतीय जनता पार्टीचे नेते अशा पद्धतीनं बोलून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतात. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, प्रकाशराव आंबेडकर हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, विशेषतः ते ॲडव्होकेट आहेत. आणि ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस ते पूर्ण ताकदीनं बोलतात, अभ्यासपूर्ण बोलतात आणि एकदा जे बोलले ते शब्द परत घेत नाही ही त्यांची ख्याती आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीमागं संपूर्ण ताकद उभा राहिलेली आहे. छगनराव भुजबळ असतील किंवा त्यांच्यासोबतच्या काही नेत्यांनी ओबीसीला एक करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचाही समाचार घेतला आणि ज्यावेळेस ओबीसींना गरज होती त्यावेळेस हे नेते कुठं होते असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर माझ्यामुळे छगन भुजबळांना जामीन मिळाली, जेलच्या बाहेर आले असंही त्यांनी वक्तव्य केलं होतं. अशा स्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे
ही भूमिका त्यांनी लावून धरल्यामुळं ओबीसी समाजासोबत किंवा मागासवर्गीय समाजासोबत किंवा आंबेडकरवादी विचारसरणीच्या समाजासोबतच मराठा समाजही प्रकाशराव आंबेडकर यांच्या पाठीशी कोट्यवधीच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये एकवटलाय. तो त्यांना चाहताय, त्यांना तो नेता मानतोय. अशा परिस्थितीत नारायणराव राणे भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी त्यांच्याविषयी असं बोलणं म्हणजेच भाजपच्या विरोधात हा पूर्ण समाज घालवणं असा त्याचा अर्थ आहे. त्यासोबतच जरांगे पाटील यांच्या पाठीमागं कोट्यवधीचा मराठा समाज आज एकवटलेला आहे. तरुण पिढी ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहे. नेत्यांना गावबंदी करते, गावाच्या बाहेर पाट्या त्या ठिकाणी लावल्या जात आहेत, विरोध त्या ठिकाणी नेत्यांना केला जातोय सर्वपक्षीय. आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत असताना नारायणराव राणे जे की भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत यांनी जरांगे पाटलांच्या विषयी असं एकेरी शब्दात बोलणं आणि मी त्यांना ओळखत नाही अशा पद्धतीचं एका केंद्रीय मंत्र्यानं वक्तव्य करणं हे मराठा समाजाला पटलेलं नाही. हे दोन्ही समाज आज भारतीय जनता पार्टीच्या पूर्णतः विरोधात गेलेले. या पुढच्या काळात त्यांची आंदोलनं होतील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत भाजप जुळत आणत चाललेला कार्यक्रम हा पुन्हा एकदा नारायणराव राणे यांच्या वक्तव्यानं हा समाज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टीचं राजकीय समीकरण त्या ठिकाणी बिघडलं असं आपल्याला या ठिकाणी मला सांगावं लागेल. नेमकं नारायणराव राणे हे प्रकाशराव आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काय बोलले ते आपण पाहू. पुन्हा यावर चर्चा करू. पहा, ओबीसीचं काढा, मागासवर्गीयांचं काढा, असं काढून द्यावं या मताचा मी नाही. पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यामध्ये गरीब आहेत त्यांना मिळालं पाहिजे. त्यांनी अजून अभ्यास करणं आवश्यक आहे. लहान आहेत ते. आरक्षण कसं मिळतं ना, वेगळ्या जातीना धर्माना, त्यात भारतीय घटनेत काय प्रोव्हिजन आहे, तरतुदी, त्याचा त्याने अभ्यास करावा. मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का. मराठा कधीच घेणार नाही. साहेब, प्रकाश आंबेडकर असं म्हणले काल की जर राज्यामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे त्याला पाहता राज्यात दंगली होऊ शकतात. पोलीस स्टेशनला म्हणजे अलर्टचं सगळं सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी तारीख सुद्धा सांगितली, म्हणजे 3 डिसेंबर नंतर तर 10 याच्यामध्ये कुठेही मोठी दंगल होऊ शकते असं ते सुद्धा सांगतायत. म्हणजे अशी परिस्थिती आहे का राज्यामध्ये? त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. माहिती जर कोण लपवत असेल तर तो क्राईम होतो. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांग. त्यांचं म्हणणं नाही म्हणू शकत कोण. इथे दंगल होणार, प्रूफ द्यावा लागतो. कशी दंगल कोण करणार? सरकारने असं पोलीस स्टेशनला अलर्ट ऐकून घ्या. राजकीय दृष्ट्या संपलेले लोक का बोलतायत आता कळत नाही. घरात बसला पाहिजे. प्रकाश आंबेडकर, तुम्ही आता म्हणालात की मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी दोन समाजामध्ये झुंज लावू नये. दुसरीकडे जरांगे पाटील त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की मंत्र्यांनी म्हणालो नाही, नेत्यांनी. दुसरीकडे जरांगे पाटील असे म्हणतात की कोण आहे मला माहित नाही, मी ओळखत नाही होत्या ना. कशाला तुम्ही नाव ते कोण आहे, काय त्याचा जातीचा हे आहे हो अभ्यास आहे सांगा. कुठले मराठा आरक्षण घटनेच्या कुठल्या कलमाने द्यावं विचारून या ना. कोणतरी तुम्हाला फोन करतं, गपचूप बघतं आणि मला प्रश्न माझं लक्ष. आपण पाहिलं की बघ यानंतर ज्यावेळेस नारायणराव राणे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रकाशराव आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करतायत आणि मग अशा परिस्थितीने जर परिस्थिती बिघडली तर याला जबाबदार नेमकं कोण याचा विचार जनसामान्यांनी करायला पाहिजे, प्रेक्षकांनी सुद्धा करायला पाहिजे. एकंदरीत सत्तेत असलेली मंडळी ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, जातीय तेढ संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, दंगली होतील अशा पद्धतीचं वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये करतायत. हे नेमकं का होतंय याच्यावरच बोट प्रकाशराव आंबेडकरांनी ठेवलं होतं. कारण निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर दंगली घडवल्याशिवाय या सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत येणं अशक्य आहे अशा पद्धतीचं सुद्धा जनसामान्यांमधून चर्चा केली जाते. मित्रांनो, नारायणराव राणे यांनी जे प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य केलं हे अतिशय चुकीचं आहे असं माझं मत आहे. आपण हा व्हिडिओ ऐकला, पूर्ण माहिती आपण पाहिली. आपलं काय मत आहे आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित आपली प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातून येताना तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, जी आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा आपण नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन भेटणार आहोतच. तोपर्यंत आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट्स करा आणि DS न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय थांबू नका ही विनंती आपल्याला करतो. पुन्हा भेटू. धन्यवाद.